हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर वी द जाधव, पदव्युत्तर वाणिज्य व व्यवस्थापन विभाग, पीपल्स कॉलेज नांदेड. एम.कॉम प्रथम वर्षाच्या द्वितीय सत्राच्या विद्यार्थ्यांकरिता आजचा विषय घेऊन येत आहे लिगल ॲस्पेक्ट्स ऑफ बिझनेस. या विषयामध्ये आज आपण या ठिकाणी प्रकरण तिसरे पाहणार आहोत, बौद्धिक संपदा अधिकार अर्थात इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. या प्रकरणामध्ये यापूर्वीच्या तासामध्ये आपण काही भाग बघितलेला आहे. त्यानंतर आजच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत हाऊ डज अ पेटंट एक्सपायर, पेटंटची मुदत कशी संपते. तर यामध्ये आपण पाहणार आहोत पेटंटच्या मुदती संदर्भात काय प्रोव्हिजन्स किंवा तरतुदी आहेत. ज्या शोधाचे सार हे अन्नपदार्थ, सार म्हणजे अंतिम सारांश, कन्क्लुजन, हे अन्नपदार्थ औषध किंवा औषधी द्रव्य म्हणून वापरता येणारे असेल अशा शोधाचे पेटंट हे प्रदान केल्यापासून 5 वर्षे किंवा पेटंटचा अर्ज केल्यापासून 7 वर्षे, जो कालावधी कमी असेल इतक्या काळासाठी लागू असते. इतर सर्व शोधांसाठी हा कालावधी 20 वर्षांचा असतो. म्हणजेच 15 वर्षानंतर आणि 20 वर्षानंतर पेटंटची मर्यादा साधारणतः संपते. पेटंटच्या कालावधीसाठी पेटंट वैध राहण्याकरिता पेटंट धारकाने रिन्युअल फी भरणे आवश्यक आहे. या फीच्या रकमेचा तपशील पेटंट कायद्याच्या परिशिष्ट 1 मध्ये दिला आहे. पेटंट मिळाल्यापासून पहिली 2 वर्षे अशी फी भरावी लागत नाही. 3ऱ्या वर्षापासून फी भरणे आवश्यक आहे. फी न भरल्यास पेटंट आपोआप रद्द होते. दरवर्षी फी भरण्याऐवजी एकत्रित एकदम फी भरण्याची ही सोय कायद्यात आहे. फी न भरल्यामुळे रद्द झालेल्या पेटंटचे पुनरुज्जीवन, म्हणजे त्याला आपण रिस्टोर असं शब्दप्रयोग करता येते. पेटंट रद्द झाल्याच्या तारखेपासून 1.5 वर्षाच्या आत पेटंट धारकाने आवश्यक त्या फीसह पेटंट रिस्टोर करण्यासाठी अर्ज करायला हवा. असं जर नाही केलं तर पेटंट काय होतं, एक्सपायर्ड होऊन जातं. त्यानंतर आपण पाहणार आहोत रेमेडीज टू द पेटंट ओनर फॉर द इन्फ्रिंजमेंट ऑफ पेटंट राईट्स. म्हणजेच पेटंट हक्काचे उल्लंघन केल्यास पेटंट मालकास त्याच्यावरती काय उपाय आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पेटंट धारकाच्या संमतीशिवाय शोधाचा उपयोग, विक्री, उत्पादन, वितरण झाल्यास पेटंट धारक कोर्टात दावा दाखल करू शकतो, नुकसान भरपाई मिळवू शकतो, तसेच उल्लंघन करणाऱ्याने मिळविलेल्या नफ्यातही हिस्सा मागू शकतो. त्यानंतर आहे कॉपीराईट. आपण या ठिकाणी पाहणार आहोत कॉपीराईट म्हणजे लेखाधिकार. लेखकाची लेखन कृती व कलाकाराची कलाकृती हे त्यांच्या कलेचे, कल्पकतेचे किंवा बौद्धिक योगदानाचे मूर्त स्वरूप असते, अभिव्यक्ती असते. त्या लेखन कृती व कलाकृती सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने त्या लेखकाला अथवा कलाकाराला कायद्याने दिलेला अधिकार म्हणजे कॉपीराईट. यात काव्य, कथा, कादंबऱ्या, नाटके, इतर साहित्य, सिनेमा, नृत्य, संगीत, गायन, ध्वनिमुद्रण, चित्र, पेंटिंग्स, मूर्ती, फोटोग्राफ, संगणकाची आज्ञावली म्हणजे ज्याला आपण सॉफ्टवेअर असं म्हणतो, रेडिओ व दूरचित्रवाणीचे प्रसारण इत्यादींचा समावेश करता येईल. प्रकाशित पुस्तकावर असे चिन्ह आपण पाहतो ते कॉपीराईट हा अधिकार दाखविते. हा अधिकार ज्याच्याकडे असेल त्याच्या परवानगीशिवाय त्या कलाकृती अथवा लेखन कृतीचे प्रकाशन, विक्री, प्रयोग, उपयोग करता येत नाही. उदाहरणार्थ, एखाद्या नाटकाचा प्रयोग करण्यापूर्वी नाटकाच्या लेखकाची, प्रकाशकाची परवानगी घ्यावी लागते, किंवा एखाद्या पुस्तकाचे भाषांतर करण्यासाठीही लेखक किंवा प्रकाशकाची परवानगी घ्यावी लागते. याचे कारण त्या लेखक किंवा प्रकाशकाकडे त्याचे कॉपीराईट्स असतात. त्यानंतर आहे कॉपीराईट बोर्ड अँड रजिस्ट्रेशन ऑफ कॉपीराईट. अर्थात कॉपीराईट मंडळ व कॉपीराईटची
नोंदणी. आताच आपण कॉपीराइट बद्दल बघितलेलं आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी पाहणार आहोत कॉपीराइट मंडळ व कॉपीराइटची नोंदणी. कॉपीराइट बोर्ड अर्धन्यायिक संस्था सप्टेंबर 1998 मध्ये स्थापन करण्यात आली. कॉपीराइट मंडळाचे कार्यक्षेत्र संपूर्ण भारतात विस्तारित आहे. कॉपीराइट बोर्ड ही केंद्र शासनाची स्थापन केलेली एक संस्था आहे. कायद्यानुसार न्यायालयीन कामकाज करणे, कॉपीराइट करून नोंद घेणे, कॉपीराइट वाटप, सार्वजनिक अप्रकाशित भारतीय कामे, भाषांतराचे उत्पादन व प्रकाशन, काही विशिष्ट उद्दिष्टांद्वारे काम रोखून ठेवलेल्या कामाच्या संदर्भात परवान्यांचे अनुदान या संदर्भातील विवादांचे निवाडे करण्याचे काम सोपविण्यात आले आहे. यामध्ये एक अध्यक्ष असतो आणि इतर 13 पर्यंत सदस्य असतात. अध्यक्ष व सभासद 5 वर्षे त्यांचे कार्यभार सांभाळतील. कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना पुन्हा नियुक्त केले जाऊ शकते. कॉपीराइट बोर्डाचे अध्यक्ष असा व्यक्ती असतो की जो उच्च न्यायालयात न्यायाधीश असेल किंवा झाला असेल किंवा तो उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्तीसाठी पात्र असेल. मंडळाच्या सदस्याविषयी कोणतीही पात्रता या ठिकाणी नमूद करण्यात आलेली नाही. कॉपीराइट रजिस्ट्रार देखील खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतो. कॉपीराइट मंडळाचा कुलसचिव कॉपीराइट मंडळाची सर्व सचिवात्मक कार्य करतो. कॉपीराइट रजिस्ट्रारकडे दिवाणी कोर्टाचे अधिकार असतात. त्यानंतर आपण पाहणार आहोत कॉपीराइटची नोंदणी. कॉपीराइट नोंदणीचा उद्देश म्हणजे कामाच्या तारखेची आणि कामाची सामग्री सत्यापित करण्यायोग्य खाते नोंदविणे हा आहे, जेणेकरून कायदेशीर हक्क किंवा उल्लंघन किंवा चोरी झाल्यास कॉपीराइट मालक त्याची प्रत तयार करू शकेल. 1978 पूर्वी युनायटेड स्टेट्समध्ये फेडरल कॉपीराइट सामान्यतः कॉपीराइटच्या सूचनेसह किंवा एखाद्या अप्रकाशित कार्याच्या नोंदणीद्वारे प्रकाशन करण्याच्या कृतीतून सुरक्षित होते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रीय नोंदणीची आवश्यकता नसताना प्रामुख्याने बर्न कॉन्व्हेन्शनद्वारे आंतरराष्ट्रीय अधिवेशनात हे मोठ्या प्रमाणात अधोरेखित झाले आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी पाहणार आहोत कॉपीराइट टर्म म्हणजेच कॉपीराइट संज्ञा. कॉपीराइट बद्दल आपण आत्ताच या ठिकाणी थोडक्यात बघितलेलं आहे. त्यानंतर आपण आणखी त्याबद्दल विवेचन पाहणार आहोत. कॉपीराइट कायदा 1957 मध्ये कॉपीराइट कायदा 1957 हा जानेवारी 1958 पासून अस्तित्वात आला आहे. तेव्हापासून या कायद्यात 6 वेळा दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. त्या म्हणजे 1983, 1984, 1992, 1994, 1999 आणि 2012. 2012 मधील कॉपीराइट कायद्यातील काही महत्त्वाच्या दुरुस्त्या म्हणजे तंत्रज्ञानाचे संरक्षण, उपाय आणि हक्कांच्या व्यवस्थापन आणि माहितीच्या उल्लंघनासाठी दंड आणि प्रसारणासाठी वैधानिक परवान्याची ओळख, डिजिटल वातावरणात कॉपीराइट संरक्षणाचा विस्तार, संस्था लेखकांना रॉयल्टी मिळण्याचा अधिकार आणि संगीतकारांना कलावंतांना विशेष आर्थिक आणि नैतिक अधिकार, लेखकासाठी आणि इतर मालकी हक्कांसाठी कॉपीराइट सोसायटीमध्ये समान सदस्यत्व. त्यानंतर आपण पाहणार आहोत व्हॉट वर्क्स आर प्रोटेक्टेड अंडर द कॉपीराइट. म्हणजेच कॉपीराइट अंतर्गत कोणती कामे सुरक्षित आहेत. एखादी माहिती
कल्पना, विचार, तत्व, शोध, पद्धत, प्रक्रिया किंवा व्यवस्था कोणत्याही स्वरूपात वर्णन करणे, स्पष्ट करणे किंवा दृश्य स्वरूपात प्रकट करणे यासाठी कॉपीराइट मिळवू शकतो. दुसऱ्या भाषेत सांगायचे तर कॉपीराइट हा अधिकार माहिती, कल्पना, विचार, तत्व, पद्धत, प्रक्रिया इत्यादींसाठी नाही, तर त्याच्या प्रकटीकरणाच्या दृश्य स्वरूपात आहे. हे प्रकटीकरण सामान्यतः पुढील प्रकारांनी होत असते. साहित्यकृती, उदाहरणार्थ कथा, कादंबरी, नाटक, ललित लेख इत्यादी. सांगीतिक कृती, उदाहरणार्थ गायन, वादन इत्यादी. नाट्यकृती म्हणजे नाटक वगैरे आहे, मग नाटक असेल किंवा संगीताशिवाय असेल. कलाकृती जसं चित्र असेल, पेंटिंग असेल, आलेख, मूर्ती, कृती, रंगयोजना, तसेच मुळाक्षरांची अथवा इतर कशाची वैशिष्ट्यपूर्ण रचना, लेआउट यांचा समावेश होतो. उदाहरणार्थ रवी वर्मा किंवा M.S. हुसेन यांची चित्रे, चलचित्रण व इतर दृकश्राव्य कृती, ध्वनिमुद्रण, वास्तुरचना कृती, कोरिओग्राफिक वर्क्स म्हणजेच डान्स शिकवण्याच्या स्टेप्स किंवा त्याला आपण सिक्वेन्स सुद्धा म्हणू शकतो डान्सच्या. मनोरंजन कार्यक्रम लहान मुलांसाठी विशेषतः. उदाहरण सांगायचे तर देशभक्ती या कल्पनेस कॉपीराइट मिळणार नाही, पण ती ज्या कथेत, नाटकात, कादंबरीत, चित्रात, गीतात, सिनेमात प्रकट झाली असेल त्या कथेस, नाटकास, कादंबरीस कॉपीराइट मिळू शकते. साहित्यकृतीला कॉपीराइट मिळवण्यासाठी प्रामुख्याने 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ती म्हणजे 1. सदर कृतीचा विषय, 2. ती कृती लिखित स्वरूपात असणे, 3. लिहिण्याची भाषा, 4. त्यातील मूलगामिता म्हणजेच ओरिजिनॅलिटी, डुप्लिकेट असू नये. अर्थात हे मूलगामी पण संकल्पनेत असायला हवे असे नाही, तर त्याच्या प्रकटीकरणात, सादरीकरणात, मांडणीत, लेखनात हवे. त्याची नक्कल केलेली नसावी. त्यामुळे प्रबंध, आध्यात्मिक गुरूंनी लिहिलेले विचार, शब्दकोश, परीक्षांच्या प्रश्नपत्रिका, लॉ रिपोर्ट्स व इतर केस रिपोर्ट्सच्या मथळ्यातील टिपा किंवा इतिहासाच्या पुस्तकातील घटनांचे विश्लेषण व मांडणी यांनाही कॉपीराइट मिळालेले आहेत. उदाहरणार्थ रवींद्रनाथ टागोर किंवा कुसुमाग्रजांच्या साहित्यकृती, नाट्यकृतीमध्ये खालील बाबींचा समावेश केला जातो. नंबर 1. लिखित स्वरूपातील संवादाचे भाग, मूक प्रयोगातील कोरिओग्राफिक वर्क किंवा मनोरंजन, एखाद्या देखाव्याची रचना किंवा अभिनय. उदाहरणार्थ राम गणेश गडकरी, विजय तेंडुलकर यांची नाटके, एकपात्री प्रयोग इत्यादी. सांगीतिक कृतीमध्ये संगीताबरोबरच त्या कृतीचे आलेखीय लेखनही समाविष्ट होते, परंतु त्यातील शब्द, संवाद किंवा पद्य यांचा समावेश होत नाही. म्हणूनच एखाद्या कवीने लिहिलेले व एखाद्या संगीतकाराने स्वरबद्ध केलेले आणि एखाद्या कवीने गायलेले काव्य दुसरा कोणीही गायक गाऊ शकतो, त्याला अन्य कोणीही संगीत देऊ शकतो. असे करण्याने कॉपीराइटचे उल्लंघन होत नाही. उदाहरणार्थ पंडित रविशंकर, उस्ताद बिस्मिल्ला खां यांचे संगीतातील सादरीकरण. कॉपीराइट मिळवण्यासाठी ती कलाकृती, साहित्यकृती कर्त्याची स्वतःची नवीन असावी, दुसऱ्याची नक्कल केलेली नसावी. त्या कलाकृतीची नोंदणी केलेली नसली तरी कर्त्याचा कॉपीराइट अधिकार बाधित होत नाही. त्या कृतीत कर्त्याने स्वतःचे श्रम व कौशल्य वापरलेले असायला हवे. हा अधिकार कायद्याने दिलेला असल्याने त्याचे उल्लंघन झाल्यास भरपाईसाठी कायदेशीर मार्ग अवलंबवावा लागतो. धन्यवाद.